500 शब्दांची ॲक्शन पॅक कथा आहे. दैवी तारणहार. सकाळच्या सूर्यप्रकाशाने देवपूर शहरातील रस्ते उजळून निघाले कारण गीता ही तरुण वयात कॉलेजला जात होती. हवा खुसखुशीत आशेने भरलेली होती. अचानक काळे ढग जमा झाले. असुर सेना, पाताळातील राक्षसांची सेना साकार झाली. त्यांची दुष्ट नजर गीतेवर खेळली. राक्षसांनी आरोप केले, दुष्ट पर्जे वाढवले. असुर सेना बंद पडताच गीताच्या किंकाळ्या रस्त्यावर गुंजल्या. वाटसरू घाबरून पळून गेले. इमारती हादरल्या, खिडक्या फुटल्या. देवपूर शहराची शांततापूर्ण सकाळ अस्ताव्यस्त झाली. सर्व आशा हरवल्यासारखे दिसत असतानाच एका तेजस्वी प्रकाशाने आकाश प्रकाशित केले. भगवान विष्णू, विश्वाच्या रक्षकाने दैवी ऊर्जा विकिरण केली. त्याचे डोळे रागाने चमकले. विष्णूच्या शक्तिशाली मुठी सोनेरी प्रकाशाने चमकल्या. त्याने राक्षसांना स्फोटक शक्तीने मुक्का मारला. असुर सेना हवेतून उडून इमारतींवर आदळली. ठिकठिकाणी ढिगारा पसरलेला. बॉम्बस्फोट आणि स्फोटांनी देवपूर शहर हादरले. विष्णूच्या दैवी सामर्थ्याने असुर सेनेला वेठीस धरले. विष्णूने तिला वाचवल्याने गीता घाबरून पाहत होती. राक्षसांचा खेत महाबली उदयास आला. विष्णूच्या अंतिम पंचाने महाबलीला पाताळात पळवले. असुर सेना नाहीशी झाली. मर्त्य क्षेत्रातून हद्दपार झाली. विष्णू गीतेकडे वळले. गीता नतमस्तक झाली. गीताने आपला प्रवास चालू ठेवला. तिचा ईश्वरावरील विश्वास दृढ झाला. विष्णू तिच्यावर सदैव दक्ष राहिला. गीतेची कथा पसरली आणि प्रत्येकाला दैवी शक्तींवर लक्ष ठेवत असल्याची आठवण करून दिली. गीता चालू लागली. तिचे मन कृतज्ञतेने भरले.